हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी टेंभुर्ली गावामध्ये जी घटना घडली, बौद्ध समाजातील कुटुंबावरती अन्याय झाला, त्या कुटुंबाची नक्की काय घटना घडली हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। मी आता या ठिकाणी भडांगे परिवारासोबत बसलेलो आहे। ताई, काय झालं, नक्की काय घटना घडली, काय सांगाल? माझं नाव मेघा महेंद्र भडांगे। माझा मुलगा आणि माझ्या जाऊचा मुलगा शाळेत गेले होते। त्यांना 4:15 वाजता मारहाण केलं। ती माझ्याकडे संध्याकाळी 4:30ला घरी आली आणि मला नाव सांगितलं। मी त्याला विचारायला गेले तर तो मोरे सार्थक माझ्या अंगावर धावत आला आणि त्याची आई पण आली धावत आणि ती म्हणाली दुसरं कोण बोललं नसेल, ही मारहाणचीच मुलं बोलली असतील खालच्या जातीची। आम्ही त्यानंतर इथे डोलकम याला चौकीला गेलो आणि तिथेशी आम्ही म्हणजे सांगितलं का बाबा माझ्या मुलाला मारला म्हणून आणि जातीवर शिवा घातल्या। तर त्याही आम्हाला एक आमची समज हे करून आम्हाला त्या एक पेपर तयार करून दिला आणि आम्हाला घरी पाठवली। त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर आम्ही विचार केला, तर म्हणजे ते आम्हाला लोक बोलले, ते साहेब बोलले का तुम्ही जावा घरी, आम्ही त्यांना म्हणजे पुरे पाठवतो म्हणून। त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर ती 20-25 मिनिटांमध्ये आमच्या पाठीमागे झाली ती लोक। सांगितलंच नाही त्या पेपरवर विचार केला का बाबा हे लोक काही म्हणजे साहेब काहीच केलं नाही म्हणून आम्ही किनवली पोलीस स्टेशनला गेलो। तिथे गेल्यानंतर मग तिथे पण त्याही म्हणजे आम्हाला गेल्यापासून बसूनच ठेवली होती। आम्ही जिथून गेलो होतो काहीतरी 6 वाजता गेलतो आम्ही तिथे। संध्याकाळी 6 वाजता गेलतो तर 6 वाजे बसून तर काहीतरी 11 वाजेपर्यंत ते आम्हाला बसून ठेवली। म्हणजे आमचं हे पण 7 वाजता आम्हाला ते बोलवलं, आम्हाला विचारला, मग तिथून परत आम्ही बसलो होतो तर 11 वाजेला आमचं हे घेतलं। आणि त्यानंतर तिथे आम्हाला त्याही पाणी पण विचारलं नाही, काहीच नाही। आमची दोन्ही मुलं दिवसभर उपाशी राहिली होती आणि जे आरोपी होतं त्यांना चहा, बिस्किट, पाणी बिणी आणून आमच्या समोर त्यांना खायला दिलं। आता कायद्याचं आम्हाला माहित नाही, आम्हाला काय एवढं आहे। आणि त्याही आम्हाला विचारलं तुम्हाला काय करायचंय, माघारी घ्यायचंय का काय करायचं? आम्ही बोललो नाही, आम्हाला माघारी घ्यायचंच नाही। आणि ती सार्थक चौधरी आहे, त्याची आई पण आम्हाला पाया बिया करत होती, आमच्याला हे करत होती, आम्हाला मिठ्या मारून जवळ घेत होती, असू द्या। बोललो नाही, आम्हाला माघारी घ्यायचंच नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे। आमच्या मुलाचा गुन्हा नसताना त्याच्या कानाखाली मारल्या, त्याला शिव्या गाल्या केल्या, माझ्या अंगावर धावत आला। आम्ही अंगावरचे कपडे त्याचे फाडून टाकलेले। सिद्धार्थ दादा म्हणून आहेत, महारलला राहतात, त्यांना आम्ही म्हणजे कळवलं, आमच्या नात्यातच येते। मग ते आल्यानंतर त्यांना आम्हाला तो पेपर, आम्ही त्यांना तो पेपर दाखवल्यानंतर मग ते बोलते ठीक आहे आपण बघू, याच्यावर काहीतरी न्याय घेऊ बोलतात। गेल्यानंतर मग त्याही ते हे केलं तर ते बोलतात, दादा बोलायला लागले, सिद्धार्थ दादा का जर तुम्ही जर आमची नाही घेतली तर आम्ही इथं आंदोलन घालू रात्रभर। तर मग त्याही त्यानंतर घेतलं, पण आम्ही 2 वाजे परत तिथे थांबलो, पण आम्हाला काहीच पाणी नाही विचारलं का काहीच नाही विचारलं त्या लोकांनी। आणि जे आरोपी होतं त्यांना पाणी, बिस्किट आणून आमच्या समोर त्यांना खायला दिलं। आमची लहान मुलं होती, त्यांना पाणी सुद्धा कोणी दिलं नाही। 2 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो, पण त्याही आम्हाला विचारलंच नाही कशासाठी, खायला पण नाही विचारलं का पाणी सुद्धा विचारलं नाही। बरं, गुन्हा दाखल झाल्यानंतर खैरनार साहेब त्यांनी आपल्याला काय म्हणजे घरी सोडायला काय मदत वगैरे केली? नाही। तुम्ही कसे एवढ्या रात्री कसं काय आला? आमच्या गाड्या होत्या, मला वाटली का पोलीस स्टेशनला अशीच पद्धती का काय गुन्हा दाखल करायला त्यांना गाड्या देत नाही, मग आमच्याकडे होत्या त्याच गाड्यांच्यावर आम्ही आलो। ते आम्हाला जर बोलले, पण आमच्याकडे 3च बाईक होत्या, 3 बाईकवर आम्ही 3 शीट आलो रात्री 2 वाजता। अमित, नक्की त्या दिवशी शाळेतून येताना काय घटना घडली, काय सांगशील? माझं नाव अमित भडांगे, माझं वय 15 वर्ष। दुसरा कोणतरी मुलगा बोलला त्या सार्थक मोरेश्वर चौधरीच्या पप्पांना, तर तो आला आणि मला बोलतोय तुझं नाव काय? नाही, तो बोलतोय की तू प्रमोदचा मुलगा ना? तर मी बोललो हो। तर त्यांनी मला पकडलं, थोडा असा धक्का दिला आणि मग मला डायरेक्ट मारायला सुरू केलं। तर त्यांनी मला परत मग खेळत त्याच्या अंगणात नेलं। तर त्यांनी मला तिथे पण मारलं, छातीत बुक्क्या, परत चापट्या मारल्या भरपूर। आणि मग त्याची आई आली, शर्ट बीट फाडला त्यांनी माझा।
आणि मग परत त्याची आई आली आणि ती बोलते दुसरा कोण बोलला नसेल, फक्त ही महाराजाच मुलं बोलला असेल खालच्या जातीचे आणि एकदम घाणघाण शिवाय द्यायला लागली. आणि मग तो सार्थक बोलतोय तू जा कोणाला पण बोलव, माझा कोण काय वाकडे वगैरे काय करू शकत नाही. तर मग मी माझ्या मोठ्या काकीला बोलवलं. शुभम, तू पण त्या दिवशी याच्याबरोबर शाळेमध्ये गेला होता, नक्की काय घटना घडली, काय सांगशील? माझे नाव शुभम महेंद्र भडांगे, वय 15 वर्ष. आम्ही शाळेतून येत असताना माझा भाऊ अमित याला सार्थक आला बोलला तू कोणाचा मुलगास? तो बोलला मी प्रमोद भडांगेचा मुलगा. ते काय बोलला नाही, ती कॉलर पकडली आणि डाय खाली ढुकून तिला कानाखाली मारला. त्याच्या अंगात ओढून नेलं त्याला आणि बोलला. त्याची मम्मी बोलली कोणीच मुलं बोलली नसतील, फक्त महाराजांची मुलं बोलली असतील खालच्या जातीची, अशी बोलली. मग आम्ही माझ्या मम्मीला घेऊन आलो. तर आम्ही मम्मीला आमच्या घ्यायला आलो. तो सार्थक आम्हाला रस्त्यावर बोलला दादा कोणाला बोललो, कोणी माझा काही वाकडा करणार नाही. असं आम्ही आलो घरी. माझ्या मम्मीला घेऊन गेलो. माझी मम्मी त्यांना सांगायला गेली तर काय आलं, माझ्या मम्मी धावून आला. तो मम्मी धावून आला. मग त्याची आई लागला आम्हाला बोलला काय पण परत शिवाय द्यायला लागले. उद्या किनोली पोलीस स्टेशनला मोर्चा आहे. आमच्या भडांगे कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी माझी हात जोडून नम्र विनंती आहे, सगळेही तिथे हजर व्हावा. पोलिसांनी आम्हाला काय मदत केली काय नाही ते आम्ही पूर्ण सांगणार आहेत, म्हणून आमची नम्र विनंती आहे सगळे हजर व्हावा. आमच्या हात जोडून विनंती आहे का सर्व किनवली पोलीस स्टेशनला यावं. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.